अरे हां हां चल थँक्स. बाकीच्या टीमची नावं दिसत आहेत, प्लेयरची भरलेली आहेत नावं. नवीन मॅचची सुरुवात. बॉलर नेम झालं. विजय बॉलिंगला सुरुवात करत आहेत युरोपाच्या साईडने. जीसीसी ची टीम बॅटिंगला तयार. पहिलाच बॉल नो पडलेला आहे. नोने सुरुवात. अतिरिक्त धावाने सुरुवात झालेली आहे. विकीने 1 रन काढण्यात यश मिळवलेले आहे. जीसीसीने सुंदर सुरुवात केलेली आहे. एक एक टॅप करत रन काढत आहेत. कोई रन नाही. डॉट बॉल. विजय यांची सुंदर गोलंदाजी होत आहे. 3 बॉल झालेले आहेत. 3च रन दिलेले आहेत आतापर्यंत. त्याच्यातले एक अतिरिक्त मध्ये आहे. आणि फ्रस्ट्रेशन मध्ये येऊन बॅट्समनने पुढे येऊन शॉट मारायचा प्रयत्न केलेला आहे. 1 रन घेण्यात यश. विनीत पेडणेकर स्ट्राईक वरती. विनीत ह्याला 1 रन घेण्यात यश मिळालेलं आहे. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हर मधला विजय याचा. आणि या स्टम्पिंगचा चान्स मिस केलेला आहे. बायचा 1 रन मिळालेला आहे. निश्चितच स्टम्पिंग झाली असती. हॅलो. चला तर आपण मॅच बघतोय युरोपा वर्सेस जीसीसी पलावा प्रीमियर लीग 2025. सामना रंगतोय. पहिलं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या झाली आहे दुसरा षटक मार्ग असताना तिसरा चेंडू जस्ट पडलेला आहे. तिसऱ्या चेंडूनंतर धावसंख्या झाली 8. दुसरा षटक मार्गस्थ. जर धावसंख्येचा विचार केला तर रनबॉल खेळत आहेत. सुंदरसा पुढे येऊन मारण्याचा सुंदरसा क्षेत्ररक्षण निर्धाव चेंडू सांगता होते. धावसंख्या झाली आहे 4 चेंडूनंतर 8 विदाउट लॉस. पुन्हा एकदा पुढे येऊन आता बॉल मात्र बॅटचा एज घेऊन मागे जातोय आणि डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव येते. धावसंख्या झाली आहे 9. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असणार आहे. बघूया या चेंडूवरती एखादा मोठा फटका येतोय का आणि धावसंख्येमध्ये काहीतरी फरक मोठा एक डबल डिजिटमध्ये जाते का या चेंडूवरती. शेवटचा चेंडू संरक्षकरित्या खेळून एक धावसंख्या ॲड झाली आहे. धावसंख्येमध्ये 2 षटकांमध्ये धावसंख्या झाली आहे 10 विदाउट लॉस. तिसरं षटक घेऊन येत आहेत तुषार. आतापर्यंत 2 षटकांचा विचार केला तर धावसंख्या झाली आहे 10. हा चेंडू वाईड आहे. धावसंख्येत एक अवांतर धावेने धावसंख्यात भर होते. पुढचा चेंडू सुंदरसा टोलावून काढला आहे.
बॉन्डर सुंदर क्षेत्र, मात्र एक धाव काय रोखू शकत नाहीये. धावसंख्या झाली आहे 12. तिसऱ्या षटकातला एक चेंडू नंतर दुसरा चेंडू पुन्हा असा सुंदरसा टोलवलाय, सुंदरसं क्षेत्ररक्षण, मात्र इथे फलंदाज बाद होतोय. धावाच्या स्वरूपामध्ये फिल्डर नेम नितीन, सुंदरसं विपिन. तिसरा चेंडू अनुज, एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. धावसंख्या झाली 13. 3 चेंडू नंतर चौथा चेंडू मार्गस्थ सुंदरसं पुढे टोलवलाय, सुंदरसं क्षेत्ररक्षण, अपील आणि फलंदाज बाद. मोठा धक्का, मोठा मासा गळायला लागलाय चौथ्या चेंडूवरती. धावसंख्या झाली आहे 13. 4 चेंडू नंतर पाचवा चेंडू सुंदरसा टोलवलाय, टॅपच्या स्वरूपामध्ये खेळून काढलाय, मात्र सरळ क्षेत्ररक्षक हातामध्ये एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. धावसंख्या झाली आहे, एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या झाली आहे 14. 2 बाद 14. तिसऱ्या षटकात शेवटचा चेंडू सुंदरसा बोल्ड आणि फलंदाज बाद. तिसरा धक्का लागतोय जीसीसी या संघाला, तिसरा धक्का लागतोय. 3 षटकानंतर 3 बाद. धावसंख्या झाली आहे 14. जर गोलंदाजीचा विचार केला आणि क्षेत्ररक्षक विचार केला, सुंदरसं क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा अनुज, चौथ्या षटकाचा पहिला चेंडू सुंदरसा खेळून काढलाय, जोरात मारायचा प्रयत्न, मात्र यष्टीरक्षक मात्र चेंडू मिस करतोय आणि बाईटच्या स्वरूपात एक धाव ॲड होते धावसंख्येमध्ये. धावसंख्या झाली आहे 15. वाईड. हा परत एक धावसंख्या ॲड होते अवंतर धावाच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या झाली 16. एक चेंडू नंतर दुसरा चेंडू मार्गस्थ. अनुज पुन्हा स्ट्रायकिंगला, सुंदरसा टोलावून काढलाय, सुंदरसा चेंडू, सुंदरसे क्षेत्ररक्षक, सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर सुंदर. नक्कीच आपल्या 2 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी केवल यांनी. तिसरा चेंडू मार्गस्थ, पुन्हा सुंदरसा खेळून काढलाय, एक डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव जाते. धावसंख्या झाली 19. 3 बाद. चौथा चेंडू मार्गस्थ, पंच नो सांगतायत. सुंदरसा चेंडू, कोणाला धावसंख्या झाली 24. अजूनही 3 चेंडू शिल्लक. सुंदरसा फटका वाऱ्याच्या वेगाने तर चौकार. पुन्हा एकदा पुढचा चेंडू सुंदरसा टोलवला आहे. आता मला थोडं क्षेत्ररक्षण फंबल होत आहे, मात्र एकच धाव, दुसऱ्या धावाचा प्रयत्न. अजून 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली 25. पुढे मारण्यापर्यंत थोडं क्षेत्ररक्षण मात्र फंबल. क्षेत्ररक्षण 2 धाव मात्र रोखू शकत नाहीये. धावसंख्या झाली 27. शेवटचा चेंडू शिल्लक चौथ्या षटकातला. धावसंख्या 27. 3 बाद. शेवटचा चेंडू मार्गस्थ, सुंदरसा टोलवला आहे, सुंदरचं क्षेत्ररक्षण. आता मात्र एक धावेपेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. धावसंख्या झाली आहे 4 षटकानंतर 28 धावा, 3 बाद. शेवटचा चेंडू, शेवटचं क्षेत्ररक्षक, शेवटचा षटक आता बघू कोण घेऊन येते. या षटकामध्ये जर विचार केला तर भरपूर धावा आल्यात. चौथ्या षटकामध्ये जवळजवळ 14 धावा खर्च केल्यात. आता या षटकामध्ये थोडं धावसंख्येवरती अंकुश लावायचं, थोडं चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी करावी लागेल. सुंदरसा पुन्हा खेळून काढलाय. पंच सांगतायत नो चेंडू आहे. पुन्हा एकदा अवांतर प्लस अजून एक रन धावून 2 धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झाली 30. 5वं षटक मार्गस्थ. पहिला चेंडू
सुंदरसा खेळून काढला आहे, मात्र बॅक चेंज घेऊन फलंदाज बाद, बोल्ड. बॅट्समॅन नेम बॅट्समॅन रोहित आता अनुची जागा भरून काढतायत. दुसरा चेंडू सुंदरसा खेळून काढलाय सरळ हातामध्ये. गोलंदाजाकडून चुकी झाली आहे, स्वतःच स्टंप आधी हे केले, त्याच्या रनआउटच्या सोबत अजून एक धक्का लागला असता जीसीसी या संघाला. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या झाली आहे 2 चेंडू नंतर 31, 4 बाद. अजूनही 4 चेंडू शिल्लक. या 4 चेंडूवरती जर चांगली गोलंदाजी केली, चांगलं क्षेत्ररक्षण केलं तर अजूनही कमीत कमी धावामध्ये थांबवू शकता जीसीसी या संघाला. बघूया पुढचा तिसरा चेंडू मार्गस्थ विबिन यांचा. सुंदरसा चेंडू पुढे येऊन ठेवल्यानंतर मात्र एक बॅटला एज लागून जवळ चेंडू आणि एक अवांतर धाव येते ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या झाली आहे 33. धावसंख्या झाली आहे 33, 4 बाद. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर एक विशाल काय स्कोर ते होऊन जाईल. पुढचा चेंडू विबिन यांचा. सुंदरसा चेंडू पुढे येऊन टोलावून काढलाय. 2 धावा मात्र ऍड होत आहेत. टू टू गो. 35. शेवटचा चेंडू मार्गस्थ. धावसंख्या 36, 4 बाद. बघूया शेवटच्या चेंडूवर एखादा मोठा फटका येतोय का आणि धावसंख्या 40चा उच्चांक गाठतोय का. सुंदरसा चेंडू. क्षेत्ररक्षक टीमची अंपायरकडे अपील आहे आणि 1 धावेच्या ऐवजी मैदानामध्ये थोडंसं आपल्याला मिसकम्युनिकेशन बघावं मिळते क्षेत्ररक्षक टीममध्ये. जिथे एकही धाव नव्हती तिथे 3 धावा धावून काढल्या जीसीसी संघाने आणि धावसंख्या झाली आहे 39. चाळीस. हरीश रामराखी यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय. हरीश. तर हा सामना आपल्या खिशात घालायचा असेल तर 40 धावा गाठाव्या लागतील युरोप या संघाला. जीसीसी या संघाने 5 षटकानंतर 39, 4 बाद अशी धावसंख्या उभारली आणि 40 धावांचं लक्ष ठेवलंय युरोप या संघासमोर. लविक्रांत स्ट्रायकिंग एंडला. पहिला चेंडू सुंदर असा. चेंडूच्या मेरिटनुसार 1 धाव
डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये ॲड होते. धावसंख्या झाली एक चेंडूनंतर एक धाव. पहिल्या षटकातला दुसरा चेंडू मार्गस्थ. विक्रांत स्ट्रायकिंगला सुंदरसा फुलटॉस चेंडू, सुंदरसा टोलवून काढलाय. क्षेत्ररक्षक मात्र त्याहून सुंदर. एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. धावसंख्या झाली 2 चेंडूनंतर 2 धावा विदाऊट बाद. तिसरा चेंडू पहिल्या षटकातला पुन्हा सुंदरसा एक डिक्लेअर धावाच्या स्वरूपात खेळून काढलाय. धावसंख्या झाली 3 चेंडूनंतर 3 धावा बिनबाद 3 धावसंख्या. 40 धावांचा पाठलाग करतो युरोपा संघ. सुंदर असा टॅपच्या स्वरूपात चेंडू खेळून काढलाय. 4 चेंडूनंतर 4 चेंडूवर जर 4 चेंडूचा जर खेळ बघितला, विचार केला, जर 4 चेंडूचा विचार केला तर 4 चेंडूमध्ये सिंगल सिंगल. आता मात्र फलंदाज बाद होय 5व्या चेंडूवरती. पहिला धक्का लागतोय युरोपिया संघाला. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झाली 4. पुढे गॅपमध्ये चेंडू घेऊन काढलाय अनुज यांचं सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. एका षटकानंतर धावसंख्या झाली आहे 5. एक बाद 5 धावसंख्या. जर अजूनही जर युरोपला हा सामना जिंकण्यासाठी समीकरण बघितलं तर 24 चेंडूमध्ये 35 धावांची गरज आहे. दुसरं षटक घेऊन येत आहेत विनीत. स्वतःचं सांघिक दुसरं स्वतःचं पहिलं षटक घेऊन येतात विनीत. सुंदरसा चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न, मात्र फलंदाज मिस होतोय आणि सरळ चेंडू जातो यष्टीरक्षकाकडे. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या झाली 1 चेंडूनंतर 5 धावा. दुसरा चेंडू मार्गस्थ. पुन्हा विनीत त्यांचा सुंदरसा गोलंदाजी करतात. त्याहून सुंदरसा क्षेत्ररक्षक 4 धावा. सुंदरचा फटका काढला. क्षेत्ररक्षकाला थोडासाही चान्स नव्हता. प्रयत्न मात्र सुंदर. 100% देण्याचा प्रयत्न, मात्र 4 धावा रोखू शकत नाहीये. धावसंख्या झाली दुसऱ्या षटकात 2 चेंडूनंतर 9 धावा. असेच मोठ्या फटक्यांची गरज आहे युरोपा या संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. अजून 1-2 मोठे फटके मारावे लागतील तर या सामन्यामध्ये पुन्हा यांचा कमबॅक पाहायला मिळेल. विनीत पुन्हा तिसरा चेंडू घेऊन सुंदरसा चेंडू खेळून काढलाय. हा मात्र सुंदर फटका. मात्र फिल्डर क्षेत्ररक्षकाला मात्र हालायचा पण चान्स नाहीये आणि पुन्हा बॅक टू बॅक दुसरा चौका येतोय. धावसंख्या झाली आहे 13. 3 चेंडूनंतर धावसंख्या 13. पहिल्या षटकाचा विचार केला तर फक्त 5 धावा होत्या. दुसऱ्या षटकाचा विचार 3 चेंडूनंतर 9 धावा खर्च केल्यात विनीत यांनी. पुन्हा चौथा चेंडू पुन्हा एका जिंकल्याच्या स्वरूपामध्ये धावसंख्या 1 धावेने धावसंख्या पुढे वाढतोय. धावसंख्या झाली आहे 14. 4 चेंडूनंतर. पुढचा चेंडू विनीत त्यांचा सुंदरसा खेळून काढलाय. सुंदर क्षेत्र रिले फिल्डिंग बघायला मिळते आणि फलंदाज मात्र बाद होतोय. दुसरा धक्का लागतोय युरोपिया संघाला. दुसरा फलंदाज बाद होतोय प्रवीण यांच्या स्वरूपामध्ये. दुसरा धक्का लागलाय युरोपिया संघाला. दुसऱ्या षटकात शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली आहे हरीश सर टॉस साठी यायचंय. 14. 2 बाद 2 षटकात 2 बाद 14 धावसंख्या. चला विघ्नहर्ताचे संघनायक टॉस साठी यायचंय. तिसरा पहिला चेंडू सुंदरसा खेळून काढलाय. त्याहून सुंदरसा क्षेत्ररक्षक
मात्र एक धाव रोखू शकत नाहीये. एक ज्या धावसंख्येने एक चेंडूमध्ये धावसंख्या झाली आहे 15. 2 बाद 15. विघ्नार्थाचे एक संघनायक यायचंय. सुंदरसा एक रनच्या रूपात बॉल. दोन चेंडू धावसंख्या झाली 16. 2 बाद 16. अवंतर धावाच्या स्वरूपामध्ये एक धावने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या झाली 17. 2 चेंडू नंतर तिसरा चेंडू मार्गस्थ. सुंदर असा आता मात्र नो बॉल. चला लवकरात लवकर मॅच चालू करायची. पंचांशी वाद करायचा नाहीये. अंपायर्सने आम्हाला कळवायचंय हा बॉल असेल की नो बॉल असेल. अरे
चौथा चेंडू मार्गस्थ. दोन धावेने धावसंख्या पुढे सरकते. 4 चेंडू आता धावसंख्या झाली 19. 3 बाद 19. अजूनही जरी युरोप संघाला हा सामना जिंकायचा असेल तर समीकरण आहे 14 चेंडू 21 धावा. पाचवा चेंडू मार्गस्थ. पुन्हा असा सुंदरसा चेंडू लेग स्पिनच्या स्वरूपामध्ये. फलंदाज बाद. त्रिफळाचीत. चला पुढचा सामन्याचा टॉस करून घ्यायचा. विघ्नहर्ता बॅट्समॅन नेम विनय. दिग्विजय 2 मिनिटं. 2 मिनिटं. बॅट्समॅन नेम चला सामना चालू करायचा आहे. चौथा षटक मार्गस्थ असताना 3 षटकांचा धावसंख्या झाली 19. हा चला विघ्नहर्ताचा कॅप्टन टॉस. सुंदरसा चेंडू घेऊन काढलाय. चेंडूला टॅप केलंय. एक धाव मात्र काही रोखू शकत नाहीये. धावसंख्या झाली आहे 1 चेंडू अंतर 20. पुन्हा सुंदरसा चेंडू आणि फलंदाज बाद त्रिफळाचीतच्या स्वरूपामध्ये. 2 चेंडू धावसंख्या झाली आहे 20. अजूनही युरोप संघाला हा सामना जिंकायचा असेल तर समीकरण आहे 10 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. तर हा सामना जिंकायचा असेल तर 1-2 मोठे फटके खेळावे लागतील. सुंदर असा चेंडू घेऊन काढलाय टॅपच्या स्वरूपामध्ये. 1 धाव मात्र यशस्वीरित्या पूर्ण करतायत. धावसंख्या झाली 3 चेंडू नंतर 21 धावा. हा चेंडू वाईटच्या स्वरूपात अवंतरच्या स्वरूपामध्ये. 1 धावडे धावसंख्या झाली 22. 3 चेंडू नंतर चौथा चेंडू मार्गस्थ. सुंदर इथे खेळून काढलाय. सुंदरचं क्षेत्ररक्षण. 1 धाव मात्र काय रोखू शकत नाहीये. धावसंख्या झाली आहे 23. अजूनही या षटकातले 2 चेंडू शिल्लक. या 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका खेळावा लागेल तर या मॅचमध्ये पुन्हा कमबॅक करत असेल युरोपा संघाला. जर पुन्हा एकदा खेळून काढलाय. बाउंड्रीवरचा फिल्डर चेंडूवरती येईपर्यंत 1 धाव मात्र कंप्लीट होते. धावसंख्या झाली 24. शेवटचा चेंडू शिल्लक. 6 बाद 24. पुन्हा पुढे येऊन घेऊन काढलाय. पुन्हा एकदा मात्र फलंदाज बाद होतोय. त्रिफळाचीत. जर या षटकाचा विचार केला तर एकदम इकॉनॉमिकल षटक हाताळलंय. 6 चेंडू 16 धावांची गरज. धावसंख्या झाली आहे 24. 7 बाद. शेवटचा विकेट असेल. सहा चेंडू 16 धावांची गरज. ऋतिक गोलंदाजी मार्कवर. सुंदर असं क्षेत्ररक्षण. निर्धार चेंडूची सांगता होते. 5 चेंडू 16 धावा. विबिन स्ट्रायकिंग एंडला. ऋतिक बॉलिंग एंडवर. सुंदरसा फुलटॉस चेंडू सुंदरसा खेळून काढलाय. 1 धाव मात्र काय रोखू शकत नाहीये. धावसंख्या झाली आहे 25. 4 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. या उरलेल्या 4 चेंडूवरती 4 पुन्हा एकदा फलंदाज बाद आणि हा संघ ऑल आउट. धन्यवाद आदी गावंडे. आता एक फर्रार मॅच पाहायला भेटणार आहे. राहुल पाटील यांची विघ्नहर्ता वर्सेस हरेश राम रखियानी यांची गोल्फलिंग.